सामना श्री दत्त सेवा 11 विरुद्ध श्री म्हसोबा 11 एक प्रेक्षणीय लढत आपल्या भेटीस येते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यज्ञेश. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू सीमा पलीकडे षटकार. षटकारानं खातं उघडलंय दत्त सेवा 11 या संघाचं. एकच धाव. आता स्ट्राइक एंडला फलंदाज नवीन अरुण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यज्ञेश. प्रशांत भोईर यांचे सुपुत्र. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. सुंदर असा चेंडू लेग बाईकच्या स्वरूपात मिळेल एक धाव. सुंदर असा फटका ऑफसाइडला. धावा मिळतील त्या 4. खेळ संपलाय. धापलकार धावा लागल्यात त्या 12. दीपेश सुरेख फलंदाजी करतोय. 5 चेंडू झालेत. पुन्हा एकदा स्टेटचा फटका. 1 बाउन्स ओव्हर दी रफ. धावा मिळतील त्या 4. चौकार. संपलाय. धापलकर धावा लागल्यात त्या 16. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तनिष. स्ट्राइक एंडला फलंदाज अरुण. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे दत्त सेवा 11. बघूया आता या प्रकारे चॅम्पियन पदाला साजेसा खेळ करतील का. दुसरं षटक घेऊन तनिष. खराब गोलंदाजी. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. दिशेवर नियंत्रण नाहीये. माइन लेग क्षेत्रामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त एकच धाव.
सुंदर असा चेंडू, तितकाच चांगला फटका, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. दीपेशने सलगच्या 3 चेंडूंवर 3 चौकार मारलेत, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा दिशा खराब आहे, वाईट बॉल, अतिरिक्त धाव, थोडेसे दबाव महसूस करतायत तनिष. साईड चेंज केली, आता बघूया काय करतायत. पुन्हा एकदा तोच फटका आणि तेच उत्तर, धावा मिळतील 4, चौकार. झालेत फक्त 3 चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्या बाहेर, चेंडू, चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. पुन्हा एकदा ऑफ साइडला तिथे क्षेत्ररक्षक आहेत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, मिळतील त्या 2 धावा. प्रज्ञिल भोईर यांच्यासाठी पारितोषिक आहे, झेल जर स्वीकारला तर योगेश पाटील साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रज्ञिल भोईर साठी फक्त पारितोषिक आहे. डॉट बॉल, 2 षटकांचा खेळ संपलाय, धापलकर धावा लागल्यात त्या 33. भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्यासोबत विक्रांत जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पलक्ष 11, पूर्वा 11 आणि आई एकविरा प्रॉमिस या तिन्ही संघाचे संघनायक आपण व्यासपीठावर यायचंय. नो +1 अतिरिक्त धाव, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हितेश. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल योगेश भोईर साहेबांकडून. फ्री हिटचा चेंडू आहे. आता येतोय तो षटकार, धावा मिळतील त्या 6. पण आणि आई एकविरा प्रॉमिस तिन्ही संघाचे संघनायक. प्रज्ञिल भोईर उर्फ गुड्डू यांनी जर झेल पकडला तर योगेश पाटील साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ही फक्त प्रज्ञिल भोईर गुड्डू यांच्यासाठी संधी आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे, निर्धाव चेंडूची दमदार समाप्ती.
वाईट बॉल अतिरिक्त धाव. सुंदर असा चेंडू चेंडू जर कोणत्याही गोलंदाजाने त्रिफळा उद्ध्वस्त केला तर योगेश भैर साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल फक्त त्रिफळा चिटसाठी. सुंदर असा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याबाहेरचा चेंडू चेंडू जाईल सीमापार चौकार. या ठिकाणी ग्रुप ए मध्ये तिन्ही संघ एक एक सामने जिंकल्यात तर त्यांचे ड्रॉ या ठिकाणी करण्यात येत आहेत. विक्रांत जाधव साहेब यांच्याकडून देखील आपल्याला 3,000 रुपयाची मदत झाली आहे त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन आणि आभार. सुंदर असा चेंडू झेलची संधी आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप. धावा मिळतील 4 चौकार. डॉट बॉल आता. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती. फुलटॉस चेंडू मेजवानी. सुंदर असा क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. तसेच या ठिकाणी व्यासपीठावर संकेश भोईर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असा चेंडू चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. इथून निर्धाव चेंडूची दमदार समाप्ती. धावफलकार धाव लागल्यात ते 51. सुंदर असा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. ध्रुव पॅकर्स आणि चायलेन सीसी. ध्रुव पॅकर्स आणि शिवांश इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. चौथं षटक मार्गस्थ. धावफलकार धाव लागल्यात त्या 51. शिवांश इलेव्हन आणि ध्रुव पॅकर्स दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. सुंदर असा फटका चेंडू पडल्यानंतर जातोय सीमा पार. धाव मिळतील त्या 4 चौकार. तसेच या ठिकाणी राजू केने साहेब आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकर धावा लावल्यात तब्बल. दीपेशने 48 अर्धशतकापासून 2 धावा दूर आहे.
सुंदर असा फटका आणि या 4 धावा जातील का? दुसरा धावेचा प्रयत्न आहे आणि या 2 धावांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण झालंय दीपेशचं. विराटसाठी योगेश भोईर साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक हे क्षेत्ररक्षण केलं त्याबद्दल. दीपेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. तब्बल 50 धावा कुठल्यात या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक या दीपेशने कुठलंय आणि एकूण धावफलकावर धावा लागल्यात त्या 57. 4 षटकांचा खेळ संपलाय. ध्रुव पॅकर्स आणि शिवांश इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते शिवांश इलेव्हन या संघाला. तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण स्टेज जवळ यायचंय. दत्तसेवा इलेव्हन आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. 58 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा इथून म्हसोबा इलेव्हन या संघाला. येणारे चेंडू 24 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 58 धावांची. चिंतन सुंदर असा चेंडू मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने यज्ञेशने खातं उघडलंय. आता स्ट्राईक एंडला फलंदाज तनिष. पहिलं षटक घेऊन चिंतन. बघूया आता चिंतन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. हॅलो. तर आपण सन्मान करतोय मंचावरती श्रीमान संकेतजी भोईर हे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन आपण यावं. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुंदर असा फटका गॅप मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पायाने चेंडू अडवलाय. गन्नू होते तिथे आणि मिळेल त्या फक्त 3 धावा. नो बॉल नो +3. एकूण धावा मिळतील त्या 4. नो +3 एकूण धावा मिळतील 4.
आता यज्ञेश भोईर स्ट्राईक आउटला आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिंतन. फ्री हिटचा चेंडू आहे. बघूया कशा प्रकारे यज्ञेश फायदा घेत आहेत. तर त्याचबरोबर सचिन भोईर यांना सुद्धा विनंती करेन आपण यावं, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सुंदर असा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. इथून निर्धाव चेंडूची त्याचबरोबर समाप्ती. श्रीमान योगेश शेठ भोईर यांना सुद्धा विनंती आहे आपण यावं, आपला सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. या योगेश शेठ भोईर, आपला सन्मान या व्यासपीठावरती करतोय आम्ही. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. धावा मिळतील 4. चौकार. त्यांच्यावरती त्याचबरोबर पुढचा सन्मान विक्रांतजी जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती. त्यांचं सुद्धा आपण करूया सन्मान. आपल्याला बोलत आहेत. फुलटा चेंडू, झेलची संधी आहे आणि झेल सुटलाय. मिळतंय यज्ञेशला देखील जीवनदान. 2 धावा धावून पूर्ण केल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकार धावा लागल्यात त्या 20. यज्ञेशने देखील लगातारच्या 3 चेंडूवर चौकार लगावल्यात. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश. याच दीपेशने या स्पर्धेत अर्धशतक झळकावलंय. आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय दीपेश. स्ट्राईक एंडला फलंदाज. 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर आता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे राजा पाटील साहेबांकडून. स्ट्राईक एंडला फलंदाज तनिष. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. दीपेशने आतापर्यंत चांगला चेंडू हाताळलाय. अचूक टप्प्यावर इथून दीपेशला गोलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक महागडं राहिलंय थोडस. बीमर नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. खराब क्षेत्ररक्षण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केल्यात. 9+3 धावा मिळतील एकूण 4. आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल फलंदाज यज्ञेशसाठी. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे दत्तसेवा 11. बघूया यावर्षी त्यांना म्हसोबा 11 हा संघ पराभूत करतोय का. उलटा चेंडू उंच गेलाय. झेलची संधी आहे आणि दीपेशने टिपलाय झेल आणि संपलाय. फ्री हिट आहे मात्र फलंदाज बाद नसेल. जल्लोष सुरू आहे पण फलंदाज बाद
त्याचा फायदा घेत आहेत. दीपेशने थोडीशी खुशी मनवायला सुरुवात केली, मात्र त्यांच्या खुशीवर थोडस विरजण पडलंय. उलटो चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू. वन बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. चौकार. लागल्यात त्या धावफलकार धावा लागल्यात त्या 29. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर असा चेंडू. धावचीची संधी आहे ती मात्र गमावली आहे आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. मिळतील त्या 2 धावा. धावफलकार धावा लागल्यात त्या 31. फुल टॉस चेंडू. झेलची संधी आहे पण चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. प्रत्युत्तर या ठिकाणी देत असताना शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. 35 धावा धावफलकार लागल्यात. जसे तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना सुंदर असा चेंडू. तितकाच चांगला फटका कार्पेटच्या माध्यमातून तिथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि धावा मिळतील त्या 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकार धावा लागल्यात त्या 37. जशा तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय मसोबा 11 या संघाच्या फलंदाजांकडून. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या दत्त सेवा 11. बघूया मागच्या वर्षी हा संघ चॅम्पियन होता. आपलं चॅम्पियन पद टिकून ठेवतोय का. जर आता चॅम्पियन बनायचं असेल तर इथून 21 धावांचा बचाव या दत्त सेवा 11 या संघाला करावा लागेल. तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश. कोणाला तरी बुमरा आणि मोहम्मद शमी बनावं लागेल दत्त सेवा 11 या संघासाठी. बघूया कोणता गोलंदाज बुमरा आणि शमीची जागा इथे घेतोय. अचूक टप्प्यावर इथून गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज यज्ञेश.
बघूया आता यश बुमराचं स्वरूप प्राप्त करतोय का. 12 चेंडू 21 ची गरज आहे. खरंच बुमरा सारखी ऍक्शन आहे त्यांची, पण दिशेवर नियंत्रण नाहीये. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. 12 चेंडू 20 ची गरज आहे आता. हा बुमरा भविष्यात चिकनगर संघात देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल वाटतं. बघूया आता बुमरा कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. खरंच बुमरा आहे. सुंदर असा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. सुपुत्र यज्ञेश भोईर काय फलंदाजी करतायत. दमदार फलंदाजी पाहायला मिळते त्यांच्यासारखीच आक्रमक फलंदाजी. चला बुमरा सारखीच ऍक्शन आहे यशची, पण बुमरा सारख्या टप्प्यावर चेंडू ते हाताळत नाहीयेत. बीमर खराब गोलंदाजी. दिशेवर नियंत्रण नाहीये. लाईन खराब आहे कारण फलंदाज. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. फलंदाज त्यांच्यावर आक्रमण करतायत म्हणून गोलंदाज कुठेतरी बचावाचा पवित्रा घेतायत. त्रेचाळीस धावबलकर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर यश. सुंदर असा चेंडू, तितकाच चांगला फटका. 1 बाउन्स वर दो. धावा मिळतील 4. चौकार. ते 40. बुमरावर आक्रमण चढवलं इथं यज्ञेशने. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. बुमरा करतायत काय. वाईट बॉल टाकतायत, चौकार खातायत, परत वाईट बॉल टाकतायत आणि चौकार खातायत. आता परत चौकार येईल का बघूया यज्ञेशच्या बॅट मधून. पैसे जमा करा कोंबड्यांचे. पुन्हा एकदा आता षटकार येतोय का पाहायचं आहे. आणि आता आलाय तो षटकार. पहिला षटकार मारला यज्ञेशने. जशास तसं प्रत्युत्तर. यज्ञेश खेळतोय वैयक्तिक 30 धावांवर. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे. बुमराला पुन्हा एकदा षटकार आणि सामना जिंकलाय म्हसोबा 11 या संघाने. यज्ञेशने काय फलंदाजी केली आहे. 36 धावा कुठल्यात आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यज्ञेश. पराभूत करून 1-1 ची बराबरी साधली आहे कारण मागच्या वर्षी दत्त सेवा 11 हा सामना जिंकला होता. मॅन ऑफ द मॅच यज्ञेश. त्याने तब्बल 36 धावांची खेळी कुठले.
संकेश भोईर साहेबांना विनंती आहे की आपल्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे यज्ञेश याला. मसोबा इलेव्हन या संघाला राजा